आपल्यासोबत ना बऱ्याच वेळेस असं होतं बघा, आपण खूपच छान दिसतो आणि फोन आपल्याला तेवढं छान नाही दाखवत किंवा काहीतरी भलतंच दाखवतो. तर तसंच काहीसं माझं या भाजीसोबत झालं होतं. ही दिसायला एवढी छान दिसत होती रिअलमध्ये आणि फोनमध्ये काहीतरी वेगळी दिसत होती. म्हणजे यापेक्षाही छान ती दिसत होती, तर्री वगैरे एक नंबर. तर चला एवढीशी मेजवानी आणि भरपूर अशा गप्पा करूयात. तर आज मी इथे बनवत आहे शेवची भाजी. तुम्हाला तर समजलंच असेल. तर शेवची भाजी बनवण्यासाठी काय काय लागतं हे सगळं मी दाखवलेलं आहे. त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. जसं की कांदा, लसूण, त्याच्यानंतर खोबरं, टोमॅटो आणि याची छान पेस्ट केली की यालाच फोडणी घालायची. फोडणीमध्ये तुम्हाला जे काही जशी आवडते तशी बनवा. काळ्या मसाल्याची आवडत असेल तर तशी बनवा, नाहीतर मग अशी लाल बनवा. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जे खडे मसाले आहेत, सॉरी हा बाजूचा आवाज, कारण जर मी असंच म्हणत राहिले ना, हा आवाज येतोय, तो आवाज येतोय, तर व्हॉईस ओव्हर नाही होणार. त्यामुळे मी जसं होईल तसंच करते सॉरी, ते बाहेरचे जे आवाज येतात त्यासाठी. तर त्यासाठी तुम्हाला ना ही सगळी पेस्ट करून घ्यायची, खडे मसाला वापरायचे आणि जे कोणते मसाले तुम्हाला वापरायचे ते तुम्ही वापरू शकता. मी इथे गरम मसाला वापरला होता. परत धनेपूड वापरली होती. त्याच्यानंतर थोडेसे प्रवीण वगैरे लाल तिखट आपले जे नॉर्मल आपण जे रोज वापरतो तसे मसाले होते. थोडाफार कढीपत्ता आणि थोडं एक्स्ट्रा तेल, म्हणजे रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त तेल घालायचं, म्हणजे भाजी एकदम टेम्प्टिंग दिसते. आणि याच्यामध्ये ही छान भाजी चटकू द्यायची, घाई करायची नाही. नाहीतर काही असतात माझ्यासारखे लोक, त्यांना खूप घाई झालेली असते, की कधी-कधी याच्यामध्ये मसाला टाकू, पाणी टाकू आणि कधी-कधी ही होईल. तर अजिबात नाही. छान हा जर मसाला तडकला, म्हणजे छान याला चटका बसला तरच छान फोडणी बसते आणि छान भाजल्यावरती तर्री येते, नाहीतर येत नाही. चला तर आता मेजवानी तर मला वाटतं संपलेली आहे आणि ती किती सुंदर, किती छान, अप्रतिम झाली होती भाजी, हे तुम्हाला दिसणारच आहे समोर. पण त्या अगोदर गप्पा तर करूयात, माझा फेव्हरेट जो विषय आहे तो. तर मला आता असं झालंय ना, की कधी-कधी माझं चॅनलला भरपूर व्ह्यूज येतात, कधी-कधी व्हिडिओ व्हायरल जातात. म्हणजे हे माझं इमॅजिनेशन आहे, ड्रीमही म्हणू शकता. पण आहे ना, म्हणजे प्रत्येकाला स्वप्न असतात, तसं मला पण आहे. तर मला पण वाटतं, की छान माझे ना असं व्हिडिओज प्रत्येकाच्या फीडवरती जावं, त्यांनी ते पाहावं. आय नो त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतील, त्याच्यासाठी खूप खूप करावं लागेल आणि खूप मी करते की नाही मला माहिती नाही. पण मी करतीये जेमतेम जसं-जसं होईल तसं-तसं करतीये. आणि जसं मी नेहमीच म्हणते, चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतोच आणि मला माहिती आहे यालासुद्धा वेळ लागणार आहे. तर बघूया काय होतं आणि काय नाही. तर कन्सिस्टन्सी माझ्यासोबत सध्या आहे. मी सध्या अपलोड करते आहे. पण कधीतरीच काहीतरीच म्हणजे कुणाचं ऐकलं की वाटतं मग टायमिंग चेंज करावं का व्हिडिओ अपलोड करण्याचा? 2 वाजता करावं की 11 का रात्रीचं करावं 7 वाजता की सकाळचं करावं 8 वाजता? तर असं काहीसं सुरू आहे आणि त्याच्यामुळे थोडासा घोटाळा होतोय चॅनलमध्ये. तर लेट इट बी. तर माझ्या ना मैत्रिणीचा कॉल आलेला. मी शॉर्ट्समध्ये सांगितलेलं आणि तुम्हालाही सांगते. तर तिने मला सांगितलं, की "तू ना डेली व्लॉगसुद्धा टाकत जा, आवडतील दुसऱ्यांना तुला ते पाहायला." पण मी म्हटलं, "अगं ते कसं बनवू? म्हणजे नाही बनवता येणार." मला असं वाटतं, की काय दाखवणार मी? कसं दाखवणार? एकतर फेस आपल्याला रिव्हील करायचा नाही आहे. तर असं काहीसं सुरू आहे. बघेल, एखादा ट्राय करेल आणि आवडला तुम्हाला तो जर सांगा. आणि तुम्ही बघूच शकता, ही भाजी एवढी छान झाली होती. टेस्टला तर उत्तम झाली होती. प्लीज ट्राय करा. घरी जे काही असेल उपलब्ध अवेलेबल मसाले वगैरे त्याच्यात तुम्ही ट्राय करा. खूपच छान झाली होती चवीला आणि छान झाली होती तर काय सगळ्यांनी खाऊन घेतली, उरलीसुद्धा नाही. आणि अशी ही भाजी मी केलेली होती. आणि तुम्ही मला सांगा, की जर डेली व्लॉग्स मी करू का? कसा रिस्पॉन्स येईल वगैरे, वगैरे. म्हणजे माझं चॅनल फार असं अपडेटेड नाही आहे, म्हणजे खूप वर्ष किंवा मी खूप दिवसांपासून व्हिडिओ टाकते असं काही नाही आहे. तर अनुभव थोडा कमी आहे. तर प्लीज मला सांगत चला. तुम्हाला जर इथे कमेंट नसेल करायची तर जिथे पोस्ट असतात ना माझ्या, तिथे कमेंट करून सांगा, की थोडं असं करा, थोडं तसं करा. डेली व्लॉग्स तुम्हाला आवडतील का? मी पोस्ट करू का? आणि हे पण सांगा हे आवडतंय का नाही? आणि माझी जास्तच बडबड होत असेल तर तेही सांगा. थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.